आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज धनगर समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलाय। या आंदोलनासाठी 400 ते 500 धनगर बांधव छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहेत। नांदेडमधील नरेली गावात दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झालाय। 300हून अधिक नागरिक रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली। आज दिवसभर गावात मेडिकल कॅम्प लावण्यात येणार आहेत। ऑक्टोबरमध्ये म्हाडाच्या 8000 घरांची लॉटरी निघणार आहे। यामध्ये ठाणे, टिटवाळा, वसई परिसरातील घरांचा समावेश असून 20 लाखांच्या जवळपास घरांच्या किमती असणार आहेत। झोमॅटोच्या सहसंस्थापक आकृती चोप्रा यांनी राजीनामा दिलाय। गेल्या 2 वर्षात 5 जणांनी कंपनीला रामराम ठोकला असून 13 वर्षांच्या कार्यकाळानंतर चोप्रा यांनी राजीनामा दिलाय। कोल्ड प्ले तिकिटासंदर्भात कथित काळा बाजार प्रकरणी मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले। बुक माय शोच्या सीईओला समन्स बजावला असून टेक्निकल हेडला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे। मुंबई आणि ठाण्यात पुढील 3 दिवस पावसाचा अलर्ट जारी आहे, तर पालघरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवलाय। अमरावती जिल्ह्यात पावसानं धडाका लावलाय। दर्यापूर तालुक्यातील माटरगाव इथे बैलजोडीसह दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेली, मात्र सुदैवानं यातील लोकांना वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आलंय। मनसे प्रमुख राज ठाकरे 2 दिवस अमरावती दौऱ्यावर आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता विदर्भातील काही जिल्ह्यांचा ते आढावा घेतील। वर्ध्याच्या कारंजमध्ये प्रहारचा भव्य पक्षप्रवेश कार्यक्रम जयकुमार बेसखेडे यांच्या हस्ते पार पडणार आहे। या कार्यक्रमाला आमदार बच्चू कडू उपस्थित राहतील। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अंतर्गत सकाळी 9:30 वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्स कोल्हापूर इथे अयोध्येला पाठवले जाणार आहे। योजना अंतर्गत लॉटरीद्वारे निवड झालेल्या 800 लाभार्थी यामध्ये सहभाग घेणार असून एक्सप्रेसचा शुभारंभ योजनेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। मुंबईत आज दुपारी हॉटेल ट्रायडेंट इथं निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल। सिनेट निवडणुकीत युवा सेनेनं आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केल्याचं वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट केलंय। गेले 2 वर्ष निवडणुकीसाठी युवा सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला असं देसाई यावेळी म्हणाले। मुंबईच्या मध्य रेल्वेच्या विभागात उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर आज रात्री 10 तासांचा ब्लॉक असेल। विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येईल। महावितरणाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आलाय। गव्हर्नन्स नाऊ संस्थेतर्फे पुरस्कार जाहीर झालाय। माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यात महावितरण अग्रेसर राहिलंय। अंगणवाडी सेविकांच्या मागण्या अद्यापही प्रलंबित आहे। या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका 5 दिवसांपासून आंदोलन करतायत। मागण्या मान्य न झाल्यास 1 ऑक्टोबर रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। सर्वोच्च न्यायालयानं सिडकोला मोठा दणका दिलाय। नवी मुंबईतील 20 एकर जागा विकासकाला वसाहतीसाठी देण्याच्या निर्णयावर न्यायालयाचे ताशेरे ओढले। शहरात उरलेल्या हरित जागेचे जतन करा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।